ओम साईराम मैत्रिणींनो, गिब्रारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण पूर्ण कटोरी ब्लाऊज जे आहे ते पूर्ण स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं याविषयी पूर्ण मी तुम्हाला माहिती देणार आहे। पहा, 2.25 इंच आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे। खालच्या साईडने 3 इंचावरती मार्क केलं। थोडा छोटा नेक आहे हा, आणि त्या पद्धतीने पहा व्यवस्थित असं दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहेत। आपण हा आता बॅक पार्ट तयार करत आहोत। एकदम गोल गळ्यावरती साधा असा ब्लाऊज मी तुम्हाला हा कटोरीचा स्टिच करून दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। छोट्या मोठ्या टिप्स सहित पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने पहा, ज्या प्रत्येक ब्लाऊजमध्ये जसं आपण करतो त्याच पद्धतीने आपण अर्धा इंच बरोबर कमरेच्या साईडला अस्तर आणि मेन फॅब्रिक दोघांनाही जोडून घेतलेलं आहे। अर्धा इंच अंतरावरती शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर पहा, आता आपण पलीकडच्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित अशी अस्तरच्या बाजूने करायचं आहे। खाली जे अर्धा इंच जे आपलं निघालेलं होतं पहा, अर्धा इंचची जी आपण शिलाई मारलेली तोही कपडा पलीकडच्या साईडला आपल्याला राईट साईडला घ्यायचा आहे आपल्या हाताच्या बरोबर। अशा पद्धतीने पहा, व्यवस्थित अशी आपण एक दाब शिलाई देऊन घेतली। त्याच पद्धतीने परत एक वेळा आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यावरती परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते। अशा पद्धतीने तुम्ही जर इथे कमरपट्टी लावत असाल तर त्यावेळेस लावायची गरज दाब शिलाई द्यायची गरज नाही आहे। जर नाही लावत असाल तर या पद्धतीने स्टिच करायचं आहे। पहा, तुम्हाला माझी हीच पद्धत आहे, मी याच पद्धतीने स्टिच करते, त्यामुळे मी तीच दाखवणार आहे तुम्हाला। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा याविषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये। लास्टपर्यंत फिटिंग, पायपिंग, कटोरी जोडायचे, पार्ट जोडायचे, सगळ्या गोष्टी यामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। तरी काही अडचण आली तर नक्की कमेंट करून विचारा। त्यानंतर पहा, व्यवस्थित असं गळ्याच्या बाजूला पूर्ण आपल्याला अशी व्यवस्थित जसं आपण नेक ड्रॉ केलेला आहे त्या पद्धतीने शिलाई देऊन घेतली। त्यानंतर साईड पार्ट जो आहे आपला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तिथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, अर्धा इंच आपण अंतर कधीही मेन जो कपडा असतो आपला ब्लाऊज पीसचा त्याचं अर्धा इंच अंतर कधी एक्स्ट्रा ठेवायचं असतं अस्तरपेक्षा, आणि अशा पद्धतीने पहा व्यवस्थित असं आपल्याला इकडे जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर पाहता हाफ साईडने आपण गळ्याच्या बाजूला अर्ध्यामध्ये शिलाई देऊन घेतली होती। राहिलेले अर्धा जो आहे त्या पार्टला शिलाई देऊन घ्यायची आणि व्यवस्थित असं पहा बरोबर जसं मार्क केलं त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि याचंही पहा साईड पार्ट जो आहे तिकडे आपल्याला व्यवस्थित अशी पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे तो जोडला जाणार आहे। हा आपण पहिले बॅक पार्ट तयार करून घेणार आहोत, त्यानंतर फ्रंट पार्टकडे जाऊया। ही पहा, अशा पद्धतीने पूर्ण असं लास्टपर्यंत आपल्याला कपडा सरळ व्यवस्थित करत असं कुठे जोड न येऊ देता अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। नवीन असाल तर थोडासा हात मध्ये असा फिरवत जा, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल। आता एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून टाकला, त्यानंतर आपण जसा नेक आपला जसा आपण ड्रॉ केला होता सेम त्याच पद्धतीने शिलाई देऊन घेतली होती आणि हा पहा आता 1.5 इंच अंतर सोडून पूर्ण आपण असं कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण इथे काय करणार आहोत, टक्स टाकून घेणार आहोत। मागच्या पार्टचे 4 इंचावरती रुंदी आणि उंची जी आहे ती आपण 4 इंच घेणार आहोत, कारण याचा गळा थोडासा छोटा आहे, त्यामुळे आपण टक्सची उंची जी आहे तीही 4 इंचावरती घेणार आहोत। ही पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला दोन्ही बाजूने टक्स देऊन घ्यायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे दोन्ही साईडने आपण टक्स देऊन घेणार आहोत। 4-4 इंच रुंदी आणि 4 इंच उंची अशा पद्धतीचे हे आपण टक्स दिलेले आहेत। गळा जर मोठा राहिला असता तर आपण उंची जी आहे ती 3.5 इंचावरती घेतली असती। गळा थोडा छोटा आहे त्यामुळे आपण इकडे उंची जी आहे ती टक्सची 4 इंच घेतलेली आहे। अशा पद्धतीने दोन्ही टक्स देऊन झाले, त्यानंतर त्यावरती 1.5 इंच अंतर एवढं सोडायचं आणि व्यवस्थित अशी एक दाब शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपले जे टक्स आहेत तेही पूर्ण फिक्स होऊन जाणार आहेत। हे पहा, अशा पद्धतीने आपला बॅकचा जो पार्ट आहे तो आता आपला रेडी झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्टकडे जाऊया। हे पहा, आता जे कटोरीचा आपला जो आपण कटोरीचा जो पार्ट कट केलेला आहे तो अस्तरवरती ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं पूर्ण चारही बाजूनी त्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आपल्याला। दाखवल्याप्रमाणे पहा, इथे 5 नंबरची शिलाई वापरायची, जेणेकरून फटाफट आपले पार्ट जोडले जातात। हे पहा, अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं आहे। आता एक पार्ट झाला, अशाच पद्धतीने आपण दुसराही पार्ट जोडून घेतलेला आहे। चेक करून घ्यायचं समोरासमोर, सरळ उलटा जो आहे ब्लाऊज पीसचा कपडा तो चेक करायचा आणि जी उलटी बाजू आहे त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असे पार्ट जोडून घ्यायचे आहेत। आता हे आहे ते कटोरीच्या बाजूचा पार्ट आहे। कटोरीच्या बाजूचा जो पार्ट आहे तोही आता आपण व्यवस्थित असं जोडून घेत आहोत। लक्षात ठेवा, हा उलट्या बाजूने जोडलेला आहे, सरळ बाजूने नाही। सरळ बाजू खालच्या बाजूला आहे, उलटी बाजू वरच्या बाजूला आहे आणि उलट्या बाजूवरतीच आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे। हे लक्षात ठेवायचं आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी खास करून।
ही पहा अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे आपण. आता याचा एक्स्ट्रा कपडा जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि अशाच पद्धतीने दोन्ही समोरासमोर ठेवून चेक करून घ्यायचे. दोन्ही पार्ट्स व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत. आता जोडून झाले. त्यानंतर पाहता आपण योगपट्टी जी आहे ती जोडत आहोत. योगपट्टीचं जे आहे ते आपण सरळ बाजू वरच्या बाजूने ठेवलेली आहे आणि उलटी बाजू खालच्या बाजूने आहे. जे आपलं मेन ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याची हे लक्षात ठेवायचं आहे. सरळ उलटी बाजू चेक करायची. इथे आपण सरळ बाजूने ब्लाऊज पीसचा कपडा ठेवलेला होता. त्यानंतर पहा पलीकडच्या बाजूने उजव्या साईडला आपण फोल्ड करून घेतलं अस्तरचा कपडा आणि बरोबर अस्तरच्या वरतीच आपल्याला इथे अशी व्यवस्थित एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई वापरली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. हे पहा अशा पद्धतीने जोडून घेतलं. परत एक वेळा याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत एक वेळा आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे छोट्याच याने दाब शिलाई द्यायची आहे. इथे 5 नंबर द्यायची नाही आहे, नाहीतर ती बाहेरच्या साईडला दिसेल, व्यवस्थित वाटणार नाही. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं दोन्ही आपल्या योगपट्ट्या ज्या आहेत त्या तयार होणार आहेत. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. योगपट्टी 2 प्रकारे लावली जाते. एखाद्या वेळेस मी परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं दोन्ही योगपट्टी आपण रेडी करून घेतल्या. आता आपण स्लीव्ज जोडून घेत आहोत. स्लीवचा मेन फॅब्रिक जो आहे तो सरळ बाजूने आहे, त्यावरती ठेवून घेतलं आणि त्यानंतर जोडून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने दोन्ही स्लीव्ज आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. प्रत्येक ब्लाऊजचं पार्ट जोडताना मी 3-3 वेळा शिलाई देते. जिथे आपल्याला जॉईंट करून फोल्ड करायचं आहे त्या ठिकाणी. फक्त कटोरी पार्ट्स आणि कटोरीच्या बाजूचा जो पार्ट आहे ना त्यालाच फक्त मी उलट्या बाजूने ठेवून व्यवस्थित असं फक्त एक टाईम फक्त त्याला जॉईंट करून घेते. हे अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव्ज ह्या रेडी झालेल्या आहेत. आता आपल्याला कटोरी जी आहे ती जोडून घ्यायची. आता इथे पहा व्यवस्थित फोल्ड केलं कटोरी. 1.5 इंचमध्ये अंतर घेतलं. उंची जी आहे ती 3 इंचावरती घेतली अशा पद्धतीने आणि व्यवस्थित असं क्रॉसमध्ये शिलाई देऊन घेतली. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट नाही करायचा, तो असा फोल्ड करायचा आणि त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. फोल्ड करायचा, मी कट कधीही करत नाही. हे पहा अशा पद्धतीने. त्यावरती आता कटोरीचा आपला जो पार्ट आहे तो दोन्ही पार्ट जे आहेत ते आतल्या बाजूने सरळ आहेत आणि बाहेरच्या बाजूने उलट्या साईडने आहेत असं लक्षात ठेवायचं आणि व्यवस्थित असं लास्टपर्यंत न खेचता जोडून घ्यायचं आहे. थोडाफार एखादा पार्ट जर कमी जास्त झाला तर तो कट करून टाकायचा, एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा अशा पद्धतीने आपलं जोडून झालेलं आहे. माझं जे आहे ते ॲक्युरेट आलेलं आहे. प्रत्येक वेळेस 2 शिलाई कंपल्सरी द्यायच्या असतात. डबल शिलाई द्यायचीच असते पहा कुठलाही पार्ट जोडताना. हे पहा अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन झाली आपली. हा पार्ट तयार झाला. आता आपण याला योगपट्टी लावून घेऊया. आता योगपट्टी जोडण्यासाठी पहा तुम्ही किती अंतर सोडलेलं आहे कटिंगमध्ये त्या हिशोबाने जोडायची. मी अर्धा इंच अंतर सोडते, त्यामुळे मी बरोबर अर्धा इंच अंतर दोन्हीचं पकडून व्यवस्थित अशी कटोरी जोडून घेतलेली आहे. योगपट्टी जोडून घेतलेली आहे. आता योगपट्टी जोडून झाली त्यानंतर आहे ना दोन्ही पार्ट चेक करून घ्यायचे आहेत मागचा पुढचा बरोबर आहे की नाही आणि त्यानंतर व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घ्यायची. जर मागे पुढे झालं असलं तर थोडंसं परत शिलाईमध्ये दाबून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने आपले हे दोन्ही पार्ट्स आता जोडून झालेले आहेत. पहा व्यवस्थित फिनिशिंग सहित असे दोन्ही पार्ट्स आपले जोडून झाले. त्यानंतर व्यवस्थित चेक करायचं आहे दोन्ही पार्ट सेम झालेले आहेत की नाही, दोन्ही बाजूनी चेक करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपले ॲक्युरेट झालेले आहेत. आता आपण याला हुकची जी पट्टी आहे ती लावून घेणार आहोत. 1 इंचाची हुक पट्टी काढलेली आहे आपण आणि ती लावून घेत आहोत. फक्त कशा पद्धतीने शिवायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे. इन डिटेल व्हिडिओ पूर्ण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. योगपट्टी कशा पद्धती आपले हुक पट्टी कशा पद्धतीने लावायची, किती इंचाची काढायची याविषयी पूर्ण सविस्तर माहितीपूर्वक असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. इथे मी फक्त तुम्हाला स्टिच करून दाखवत आहे कटोरी ब्लाऊज, त्यामुळे प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणं थोडं अवघड जाईल मला. तरी तुम्ही पाहून शिकू शकता. पहा कशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज शिवलेला आहे ते. आता ही आपली हुकची पट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला इकडे आय बनवतो आपण ती पट्टी तयार करायची. ते अस्तरचा कपडा जो आहे तो 1 इंचाचा घेतलेला आहे आणि 1.5 इंचावरती आपण ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे. त्यानंतर आतल्या बाजूने फोल्ड करून पहा व्यवस्थित अशी यावरती शिलाई देऊन घेणार आहोत आपण. ही पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पूर्ण पहिले आपण एकदम कॉर्नरला 2 शिलाई अशा देऊन घेतल्या. त्यानंतर पहा मिडलला बरोबर आपल्याला 2 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत, जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ना ती खूप छान दिसते. अशा पद्धतीने जर दिल्या तर 4 शिलाई कंपल्सरी द्यायच्या, ज्याने ब्लाऊजचा लुक सुंदर येतो. हे पहा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर जॉईंट करायचं. शोल्डरसाठी अर्धा इंच मुंड्याच्या बाजूने घ्यायचं आणि गळ्याच्या बाजूने 1.25 इंचावरती घ्यायचं आहे. 1/2 इंच जे आहे ते मुंड्याच्या बाजूला दाबून घ्यायचं आहे. मी अशाच पद्धतीने करते. आता दोन्ही शोल्डर जोडताना आपण चेक करून घ्यायचं आहे सेंटर टू सेंटर बरोबर आहे की नाही आहे. मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवरच चेक करते, टेपने मोजत नाही, जेणेकरून मागे पुढे होत नाही. आता हे पहा आपल्याला इकडे
आयुक पट्टीची उंची किती आहे ती चेक करून घ्यायची आहे. 7.5 इंचावरती पट्टी आहे. त्यानंतर पहा व्यवस्थित असा कटोरीचा गोल शेप करून घ्यायचा आपल्याला. दोन्ही बाजूने 7.5 इंचावरती मार्क करायचं. दोन्ही बाजूने नेक सेम आहे की नाही ड्रॉ करून घ्यायचा आणि बरोबर ड्रॉ करतोय आपण त्यावरतीच व्यवस्थित अशी आपल्याला इथे पहा व्यवस्थित अशी पायपिंग करून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे पहा. पायपिंगसाठी मी कपडा घेतलेला होता 1 इंचाचा. एक साईडने त्याला दुमडून शिलाई मारलेली आहे. पायपिंगचाही एकदम सविस्तरपणे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. नक्कीच जाऊन एक वेळा व्हिजिट द्या. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला असं व्यवस्थित असं पायपिंगची जी पहिली पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे फॅब्रिकमध्ये असतं ते कट करून घ्यायचं आणि त्यानंतर पहा व्यवस्थित असं आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओ खूप मोठे होतात, तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघत नाही, त्यामुळे पहा मी एकदम शॉर्टकटमध्ये पण पूर्ण ब्लाऊज तुम्हाला रेडी करून दाखवलेला आहे. काही जर अडचण वाटली तर नक्की कमेंट करून विचारा, मी नक्की रिप्लाय देईल. आणि काही अडचण असेल तर त्यावरती सविस्तरपणे परत एक वेळा व्हिडिओ बनवेल. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं खालचा वरचा कपडा चेक करायचा आहे. ज्यावेळेस आपण पायपिंग बनवतो त्यावेळेस आतमधला जो कपडा आहे तो बरोबर पायपिंगमध्ये यायला पाहिजे. तो चेक करूनच आपल्याला पायपिंग करताना घ्यायचा असतो. पायपिंग कशा पद्धतीने करायची याविषयी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तोही नक्की जाऊन पहा. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं लास्टपर्यंत आपल्याला याला पायपिंग करून घ्यायची आहे. खूप सुंदर असा फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज आपला रेडी होत आहे. पहा लास्टपर्यंत नक्की पहा, प्रत्येक गोष्ट सविस्तरपणे दाखवलेली आहे, कुठेही मिस केलेलं नाही आहे. पॉईंट टू पॉईंट पूर्ण ब्लाऊज शिवून दाखवला आहे तुम्हाला मी 15 मिनिटामध्ये. आता हे करायचं आहे आपल्याला पहा, समोरचा आणि मागचा पार्ट जो आहे तो फिटिंगच्या साईडला पूर्ण चारही पदर एकत्र करायचे आहेत आणि चेक करून घ्यायचे आहेत खालीवर झालेत का. जर झाले असेल तर बरोबर त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं. माझं पूर्ण ॲक्युरेट आलेलं आहे. तुमचं जर मागे पुढे झालं असेल तर नक्की चेक करून घ्या. त्यानंतर आता शोल्डरची पट्टी आहे तिथे आपल्याला 2.5 इंचावरती शोल्डर पट्टी हवी आहे. 2.5 इंचावरती मार्क करायचं. बाईचं सेंटर काढायचा. समोरचा भाग समोरच्या बाजूला आणि मागचा भाग मागच्या बाजूला ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर पहा इथे आपल्याला अशी बाई जोडून घ्यायची आहे. ब्लाऊज फिटिंगविषयी पण आपल्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची असते. नक्की तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता, कारण एकदम फास्टमध्ये सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगणं खूप कठीण आहे. मलाही वाटतं तुम्हाला प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे, कुठे अडचण यायला नको, त्यामुळे मी पार्ट करून प्रत्येक गोष्ट दाखवलेली आहे. प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवून दाखवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये, फक्त कटोरी दाखवला नव्हता, त्यामुळे मी हा कटोरीचाही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नक्की शेवटपर्यंत पहा आणि नक्की सपोर्ट करा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास सपोर्ट करायला कधीच विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपली आता ही बाई जोडून झालेली आहे. बाई जोडताना फक्त सेंटरपासून जोडायची असते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि डबल शिलाई द्यायला विसरायचं नाही आहे. कुठलाही पार्ट जोडताना मी खूप वेळा सांगितलं तुम्हाला डबल शिलाई देऊन घ्यायची असते. हे पहा अशा पद्धतीने आपली बाई जोडून झालेली आहे. एकदम ॲक्युरेट पार्ट्स आलेले आहेत, हेही चेक करायचे एक वेळा फिटिंग करण्याच्या आधी. त्यानंतर दोन्ही स्लीव्ज एकदम जॉईंट करून घ्यायच्या, शोल्डर टू शोल्डर ठेवून घ्यायच्या आणि त्याही चेक करायच्या मागे पुढे झाल्यात की नाही. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण चेक करून घ्यायचं. त्यानंतर पहा आता आपल्याला फिटिंग करायची. आता येते 32 याची कमर आहे, तर 8 चोक 32, 32चा चौथा भाग 8 आला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे अशा पद्धतीने आपण 9.5 इंचावरती बरोबर मार्क करून घेतलेला आहे. चारही पार्ट्सवरती मार्क करून घ्यायचं आहे, बॅक साईडच्या दोन्ही बाजूने आणि फ्रंटचे दोन्ही बाजूने व्यवस्थित. आता जिथे 1.5 इंच आपण शिलाईचं मार्जिन ठेवलेलं आहे बरोबर त्यापासून शिलाई देत यायचं आहे वरती आपल्याला. आता इथे जे आहे ते मुंडा खोली जी आहे ती आपली 8 इंचावरती येणार आहे आणि चेस्टची साईज जी आहे ती 9 इंचावरती येणार आहे. चेक करून घ्यायचं आहे. 8 इंच बरोबर फिटिंग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.5 इंच. बाईची जी फिटिंग आहे ती आपली 6 इंच आहे आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपल्याला किती इंचावर यायचं आहे, 7.5 इंचावरती आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे. 7.5 इंचावरची केली म्हणजे बरोबर 1.5 इंच अंतर हे मध्ये राहिलेलं आहे. एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून टाकायचं आहे. इथे मागे पुढे माझं होऊ शकतं कारण मी पेपर पॅटर्न वापरून कटिंग करते, प्रत्येक ब्लाऊजसाठी मी वेगळी कटिंग करत नाही. फिटिंग करताना फक्त व्यवस्थित मेजरमेंट घेऊन करते. अशा पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केली तर तुमची फिटिंग चुकणार नाही. बा व्यवस्थित फक्त मेजरमेंट घेऊन फिटिंग करण्याच्या वेळेस त्यांना काळजीपूर्वक करायची आहे. एकदा पेपर पॅटर्न काढला तुम्ही तर त्यावरती तुम्ही सर्व ब्लाऊज शिवू शकता, काही अडचण येत नाही. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण करून घेतलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता उलट्या बाजूने फिटिंग करायला चालू करायचं आहे. आता इथे कमरेच्या बाजूला आपण 1.5 इंच अंतर सोडलं. त्यानंतर मुंडा खोली जी आहे ती आपली 8 इंच आली आणि चेस्टपासून बरोबर 9 इंच.
बरोबर आपलं पॉईंट टू पॉईंट आलेलं आहे, तर कुठेही मागे पुढे झालेलं नाही आहे. अशाच पद्धतीने पॉईंट देऊन व्यवस्थित असं फिटिंग करायची. आता बाईची फिटिंग जी आहे ती आपली बॉटमची ती 6 इंचावरती आहे. बरोबर 6 इंचावरती येऊन असं व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही पहा. इकडे 3-3 शिलाई मी एक्स्ट्रा देऊन घेतलेल्या आहेत पहा. व्यवस्थितपणे दोन्ही बाजूने 3-3 शिलाई मारून घेतलेल्या आहेत. आता हे पहा, याचं सेंटर किती एकदम समोरासमोर आलेलं आहे. कुठेही कपडा मागे पुढे झालेला नाही आहे. चेक करून फिटिंगच्या वेळेस व्यवस्थित घ्यायचं. फक्त कमरेची साईड कमी जास्त असू शकते पहा. ही पहा ब्लाऊजचा फायनल लुक. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.